नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 17. सुमती बाहेर यायला निघणार इतक्यात मल्हारने तिला अडवलं आणि मल्हार तिला म्हणाला, सुमती, आता माझ्यापासून लांब लांब पळायचं नाही, कळलं? आणि एकदा का तुला हा मल्हार कसा आहे हे कळलं ना, की मग त्याला एक सेकंद सुद्धा तू सोडणार नाहीस. सुमती आता लाजली आणि मल्हारच्या मिठीतच शिरली. मल्हारने तिच्या कपाळावरती किस केला आणि त्याचा मोर्चा तिच्या ओठांकडे वळवला. सुमती आता त्याच्यापासून लांब लांब पळायला लागली आणि मल्हारने तिचा हात धरला आणि तिला तसंच मागे खेचलं. सुमती मल्हारला धडकली. मल्हार सुमतीच्या कानात हळूच म्हणाला, सुमती, कुठे पळत आहेस? अजिबात माझ्यापासून लांब लांब पळायचं नाही. आणि त्याने हळूच सुमतीचा कान चावला. सुमती हळूच त्याला म्हणाली, का कशाला कान चावताय माझा? मल्हार म्हणाला, मग किती त्रास देतेस मला, सारखी लांब लांब पळतीयस माझ्यापासून, का असं करतेस? सुमती म्हणाली, काही नाही, मला खूप लाज वाटते. मल्हार तिला म्हणाला, सुमती, आता सगळी लाज सोडायची आणि एकमेकांसाठी लाज सोडली तरी चालते. एकमेकांसोबत आयुष्यभराची साथ आहे आपल्या दोघांची. मल्हार सुमतीला मल्हारने सुमतीला त्याच्याकडे वळवलं आणि तिची हनवटी वर उचलली आणि मल्हार म्हणाला, सुमती, माझ्याकडे बघ ना, आणि तू तयार नसलीस ना तर काही हरकत नाही, मी जास्त घाई करत नाही. आणि मी जास्त घाई करत असेल तर मला तसं सांग, आणि तुझ्या मनात नसेल ना तर मी तुझ्यापासून लांब राहील, असं म्हणाला आणि मल्हार बेडवरती झोपायला गेला. सुमती आता म्हणाली, अरे बापरे, हे तर झोपायला गेले. मल्हारने लाईट घालवली आणि अंगावर पांघरून घेऊन झोपला पण होता. सुमतीला आता खूप वाईट वाटलं आणि स्वतःचाच राग आला तिला आणि ती मनातच म्हणाली स्वतःला, सुमती, नको असं करूस. मी मनाने तर त्याची झालीच आहे, पण हे शरीर सुद्धा त्यांचंच आहे. त्यांचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. त्यांचा हिरमोड करू नकोस, असं मनातच म्हणत होती. सुमती आता मल्हारच्या मागे येऊन बसली बेडवरती आणि त्याला म्हणाली, काय हो, झोपलात पण तुम्ही? मल्हार आता काहीच बोलत नव्हता. एवढ्या लवकर झोपला? सुमती त्याला म्हणाली, मी नाही लांब लांब पळणार तुमच्यापासून आणि मी तयार आहे तुमची व्हायला. ऐका ना, बघा ना माझ्याकडे. मल्हार पाहतच नव्हता. मुद्दामून तिला टाळत होता. तिची परीक्षाच घेत होता तो. कारण की त्याला सुमती स्वतःहून त्याच्याकडे आलेली हवी होती, म्हणून सगळं चाललं होतं त्याचं. सुमती त्याला म्हणाली, अहो सॉरी, बघा ना माझ्याकडे. मल्हार तिला म्हणला, सुमती, राहू दे. उगाचच मी जवळ यायचो आणि तू परत लांब लांब पळायचीस, मग सगळा मूड जातो माझा. आणि मला असं वाटतं की तू तयार नाहीस आणि मी उगाचच तुझ्यावरती जबरदस्ती करणार नाही. तू जेव्हा पूर्ण मनाने तयार होशील तेव्हाच मी तुला हात लावेन. आता सुमती आता त्याला म्हणाली, अहो मी आता तुम्हाला कसं समजावू? काय करू मी आता? मी सांगतेय ना तुम्हाला. मल्हार तिला म्हणाला, सुमती, काही गरज नाही आता त्याची. जेव्हा मागे मागे फिरत होतो तेव्हा माझ्यापासून लांब लांब जात होतीस ना? सुमती त्याला म्हणाली, अहो सॉरी, परत नाही असं करणार, एकदा माफ करा ना मला. तरी मल्हार सुमतीकडे पाहतच नव्हता. मग सुमतीने आता पाठीमागून मल्हारला घट्ट मिठी मारली आणि मल्हारच्या पायावरती तिचे पाय घासायला लागली. मल्हार आता सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होता आणि मनातच म्हणत होता, आता कशी जागेवर आली, थोडंसं लांब गेलो तिच्यापासून की लगेच जागेवर येते बायको. आणि मागे मागे फिरत असलो की लांब लांब जायचं माझ्यापासून. सुमती मी आता सुमतीने आता त्याला घट्ट मिठी मारली. तिची साडी गुडघ्यापर्यंत तिनेच वर घेतली आणि मल्हारच्या मल्हारने फुल पॅन्ट घातलीच नव्हती, त्यांनी शॉर्ट घातली होती अगदी गुडघ्यापर्यंत. आणि सुमतीने तिचे पाय आता मुद्दामून मल्हारच्या तळव्यापासून वर वर घ्यायला सुरुवात केली. मल्हारचं तर आता पाणी पाणी झालं होतं.
कसं तरी स्वतःवरती कंट्रोल करत होता तो. सुमतीच्या ते मऊ लुसलुशीत पायांचा स्पर्शाने मल्हार अगदी वितळून चालला होता. मग सुमतीने पुढे त्याच्या छातीवरती हात ठेवला आणि त्याची छाती प्रेमाने कुरवळायला लागली आणि त्याच्या पाठीवरती मागूनच भरपूर किस करायला लागली. मानेवरती किस करायला लागली. तरी मल्हार अजिबात तिच्याकडे बघतच नव्हता. सुमती आता थकली आणि तशीच रडायला लागली. अगदी त्याला ऐकू जाईल असं अगदी हुंदके देऊन रडायला लागली. कारण की तिला माहिती होतं माझ्या डोळ्यात हे पाणी पाहू शकत नाहीत. तिच्या भावना आता ओसंबळून आल्या होत्या आणि तिला आता फक्त मल्हार आणि मल्हारच दिसत होता. दुसरं कोणी दिसत नव्हतं. कारण की आता त्या मल्हारच्या स्पर्शाने तिच्या शरीरात सुद्धा आग लागली होती. वणवा भडकला होता आणि फक्त मल्हारच तिला शांत करू शकणार होता. सुमती आता रडायला लागली आणि मल्हारला म्हणाली, नाही ना तुम्हाला हात लावायचा, मला मुद्दामून करताय ना, मग मला बेडरूम मध्ये पण झोपायचं नाही तुमच्या शेजारी. चालले मी बाहेर. तसंही तुमच्या शेजारी मला काही न करता झोप येणारच नाही आणि सारखी तुमच्या अंगाभोवतीच मी झटत राहील. आणि लक्षात ठेवा, परत कधीच बेडरूम मध्ये येणार नाही मी. मला किती पण विनवण्या करा तुम्ही, मी येणार नाही, समजलं? असं म्हणाली आणि मल्हारला तिने रागातच तिची उशी मारली. मल्हार आता हसला आणि सुमतीने तिची उशी घेतली आणि ब्लँकेट पण घेतलं आणि तशीच बाहेर जाणार इतक्यात मल्हारने तिचा हात धरला आणि तिला पटकन बेडवरती झोपवलं. सुमतीचे केस सगळे तिच्या चेहऱ्यावरती आले होते. मल्हारने सुमतीच्या चेहऱ्यावर ना हळूवार फुंकर मारली आणि तिला म्हणाला, बघ कशी आग लागते ना अंगामध्ये. ही विझवायला फक्त नवराच हवा असतो सोबत, कळलं का? आणि मी बाहेर पण जाऊन दिला असतं ना तुला झोपायला, तरी पण तुला झोप लागली असती का? सांग बरं मला. सुमती म्हणाली, अजिबात नाही, मला आता तुम्हाला सोडून जायचंच नाही. अहो आय लव्ह यू. आणि आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका. काय हो, तुम्हाला काहीच नाही झालं का? मी इतका वेळ तुम्हाला माझ्याजवळ ओढण्याचा प्रयत्न करत होते, तुम्हाला कसं काही नाही झालं? मल्हारने आता तिचा हात हातात घेतला आणि सुमतीला म्हणाला, सुमती डोळे मिट ना. सुमतीने आता तिचे डोळे मिटून घेतले आणि मल्हारने तिचा हात त्याच्या चेहऱ्यावरनं फिरवला आणि तसाच खाली खाली घेऊन आला आणि त्याने तिचा हात त्याच्या पुरुषार्थावर ठेवला. तर सुमतीचं लाजून पाणी पाणी झालं आणि तिने पटकन तिथून हात काढला आणि मल्हारला म्हणाली, अहो काय हे? मल्हार म्हणाला, मग काय, तू जे मगाशी करत होतीस ना त्याचा परिणाम आहे हा. आणि तू आता म्हणतेस की तुम्हाला कसं काय झालं नाही? सुमती आता मला पण राहवत नाही ग. सुमतीने आता मल्हारला तिच्याजवळ ओढून घेतलं आणि त्याच्या कपाळावरती किस केला, गालावरती किस केला आणि मल्हारने हळूवार त्याची बोटे सुमतीच्या ओठांवरनं फिरवली आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ त्याने हळूवार टेकवले. आळीपाळीने तिच्या ओठांचा समाचार घ्यायला लागला. आधी खालचा ओठ, मग वरचा ओठ, असं करून करून तिच्या दोन्ही ओठांचा मल्हारने समाचार घेतला. मल्हार अगदी पॅशनेटली सुमतीला किस करायला लागला. मल्हारचा सुमतीवर मल्हार सुमतीवरती आला. सुमतीचा पदर पण अस्ताव्यस्त झाला होता. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती आय लव्ह यू. सुमतीने आता डोळे मिटून घेतले आणि मल्हारने तिचा ओठ हळूच चावला आणि सुमती म्हणाली, दोघांना पण आता एकमेकांच्या मध्ये मिसळायचं होतं आणि दोघे पण एकमेकांची परवानगी मागत होते. मल्हारने सुमतीच्या कपाळावर किस केला आणि सुमतीला म्हणाला, सुमती आता मी तुला माझी बनवत आहे, तेही आयुष्यभरासाठी. तुझी साथ कधीच सोडायची नाही मला. आणि तुला एक सांगतो, मी फक्त तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम केलं आहे. आणि सगळ्यात आधी प्रेम मला तुझ्या हृदयावर झालं आहे आणि ते फक्त माझंच आहे. सुमती तू तयार आहेस ना? सुमती
सुमतीने फक्त मान हलवली आणि डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिला मल्हारच्या स्वाधीन केलं. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. भाग थोडासा लहान झाला आहे, त्याबद्दल खूप खूप सॉरी. मला वेळ नाही भाग लिहायला, म्हणून छोटाच भाग टाकत आहे. उद्यापासून मोठा भाग येईल.